भक्तीला आजचा जो आहे श्लोक हा श्री संत एकनाथ महाराज यांच्या एकादश स्कंदावरील असणारी टीका म्हणजे 11व्या स्कंदातील, ज्याला आपण एकनाथी भागवत असं म्हणतो, या भागवतातील 3ऱ्या अध्यायाचं चिंतन करीत असताना की उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा प्रकारचं चिंतन चालू होतं. त्याच्यात उत्पत्ती आणि स्थितीचं चिंतन आपण केलं होतं की राजा जनकानं प्रश्न विचारला होता की माया म्हणजे काय, माया कशाला म्हणावं, त्या मायेबद्दल, की नसलेलीच माया, की त्या मायेमुळे हे जग नसलेलंच भासत असतं. अशा प्रकारचं चिंतन अनेक प्रकारानं आपण बऱ्याच चिंतनातून ते श्रवण केलेलं आहे. आणि म्हणून या मायेकडूनच उत्पत्ती, स्थिती, लय कशा प्रकारची होते आपण बरंच चिंतन पाहिलं. पण आपण लयाचं चिंतन आपल्याला करायचं की पहिलं तर सांगितलं की माया म्हणलं की अगोदर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जर पाहिलं तर माया नाहीच. पण ज्या अर्थी जीव दुःख भोगतो त्या अर्थी मायाशिवाय ते दुःख नाही. आणि म्हणून माया काय आहे तर ही आपण नीट जर समजून घेतली तर त्या मायेच्या पलीकडचे आपण आहेत. आणि मायाच्या पलीकडचं आपलं जे स्वरूप आहे हे ज्याला कळालं त्याच्या ठिकाणी माया राहत नाही. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. जीव हा माया जर जीवाला जर आपलं स्वरूप नाही कळालं तर त्याला मायामध्ये तो जीव अडकतो आणि अनेक प्रकारचे दुःख भोगतो. जन्म मरणाचं दुःख भोगतो, त्रिविध तापाचं दुःख भोगतो, हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून जीव हा मायेमुळं किंवा भ्रमामुळं, माया म्हणजे एक प्रकारचा भ्रम, भ्रमामुळं जीव दुःखी. जीवाला आपलं स्वरूप सच्चिदानंद हे स्वरूप असून ते त्याला माहित नाही. त्याच्या स्वरूपाविषयी त्याला भ्रम झाला. आपल्या स्वरूपाविषयी भ्रम झाल्यामुळं त्याला जोपर्यंत भ्रम निवारण होत नाही तोपर्यंत तो दुःखच भोगतो. भ्रम निवारण होणं हे सोपंही तितकंच आहे. पण जीव आसक्त असल्यामुळं आसक्त जीव हे भ्रम निवारण करू शकत नाही. भ्रम असा असतो की ज्याला वाटतं माझा भ्रम गेला त्याला पण भ्रम असतो, हे सुद्धा त्यांनी बारकाईनंच पाहावं लागतं. कारण आपली परीक्षा ही आपल्याच्याने होत नसते. आपली परीक्षा ही संतापुढं देता आली पाहिजे. संताला लक्षात आलं पाहिजे की याचा भ्रम गेला. आपला आपल्याला नाही कळणार. अज्ञानी माणसाला बी वाटतं मी शहाणा आहे, माझा भ्रम गेलेला आहे. पण भ्रम जाणं सोपंही तितकंच आहे. आणि विचार जर केला तर खूप बारकावा आहे त्याच्यात. कारण अज्ञान इतकं जीवाला घातक असतं की ते अज्ञान खूपच म्हणजे की किती अंगी शहाणपण आलं तरी त्याच्याजवळ जसं दिव्याखालीच अंधार असतो तसं आपण शहाणे झालो असं जरी वाटत असलं तर आपला शहाणपणा कुठची माती खायली काही सांगता येत नाही. संताची अखंड संगती असली पाहिजे. संताची संगती न करता आपल्या शहाणपणानं मी शहाणा झालो असं त्याला कोणालाही बी वाटत. पण आपला शहाणपणा
हे आपल्याला कळत नसतं. आपला शहाणपणा संताला कळाला पाहिजे, संताला दिसला पाहिजे. उलट आपला मूर्खपणा आपण त्याच्या पुढे मांडला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज अनेक अभंग आहेत तुकाराम महाराजाचे. तुकाराम महाराजाला ब्रह्मज्ञान जरी झालेलं असलं तरी ते म्हणते मी मूर्ख आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी यांचे राजे तरी म्हणते एरवी तरी मी मूर्ख. संता पुढं जर पाहिलं तर ते म्हणतात मी मूर्ख आहे. तुकाराम महाराज म्हणतात मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. किंवा अनेक अभंगातून तुकाराम महाराज म्हणतात की कारण संता पुढं आपण मूर्खच, संता पुढं आपण शहाणेत असं कधी शहाणपणा केलाच नाही पाहिजे. संताचा शहाणपणा आपल्याला कळावा. काय संत आहेत, संत कसे आहेत हे कळावं. त्याच्याकडे पाहावा, त्याच्याकडे पाहावा आणि तिथं संताच्या चरणावर एक चित्त असावं. काय असावं? एक चित्त. की ज्ञानेश्वर महाराजांच्या आरतीत आहे का नाही शेवटची टीक की प्रगट गुह्य बोली, ठीक आहे, विश्व ब्रह्मची केली म्हणून रामेश्वरी म्हणून राम जनार्दनी पायी टकची ठेली. राम जनार्दनाची आरती की पायी टकची ठेली म्हणजे त्याच्या पायावर चित्त ठेवलं, मस्तक नाही ठेवलं. तुकाराम महाराजाच्या आरतीत रामेश्वरांनी मस्तक ठेवलं की तुकाराम महाराजाचा अधिकार कळाला की कसे. आणि ते रामेश्वर भट्ट मोठे शास्त्री होते. त्याचा अधिकार पाहून की तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आली म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवली. पण ज्ञानेश्वर महाराजाच्या पायावर मस्तक नाही, तर तिथं पायी टकची ठेवली. टक म्हणजे लक्ष, टक म्हणजे चित्त. आपण म्हणतो पायी मस्तक ठेवली आरती मानता मानता बरेच जण, पण ते पायी टकची ठेवली. पायी टकची ठेवली म्हणजे टक ठेवलं म्हणजे लक्ष ठेवलं. ज्ञानेश्वर महाराजाच्या पायावर मस्तक ठेवून नाही समज, लक्ष ठेवून राहिलं पाहिजे. लक्ष म्हणजे एक चित्त, तिथं चित्त असलं पाहिजे. संताजवळ अखंड असलं पाहिजे. आपलं चित्त संताच्या ठिकाणी असलं पाहिजे. संत काय आहेत, संत कसे आहेत, हे संताचं स्वरूप आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि त्याच्याशी आपण एकरूप झालो पाहिजे. आपल्याला संत निष्ठे आवडते, त्याचं ऐकणं आवडत नाही, त्याच्याशी एकरूप होणं आवडत नाही, त्याची संगत आपल्याला आवडत नाही. कारण आपण आसक्त आहेत संसारात, आपल्याला वेळ भेटत नाही, त्याची संगत करायला वेळ भेटत नाही. ते आता संगत म्हणले पण सगळं काम सोडून त्याच्या संग राहावं नाही, एवढं काही करण्याची गरज नाही. पण अखंड संगत म्हणजे की वेळोवेळी प्रसंगी तिथं सादर असलं पाहिजे. कारण महत्व त्याला जास्त दिलं पाहिजे. संसारात जास्त महत्व देऊन, संसार हा प्रारब्धाचा आहे आपण किती वेळेस पाहिला. म्हणून प्रारब्धाची गोष्ट ही प्रारब्धाने होणारच असते. पण संत हे प्रारब्धाने नसते भेटत, संत हे प्रयत्नानं भेटते. संताच्या ठिकाणचं ज्ञान हे सेवेनं भेटत, हे प्रयत्नानं भेटत. म्हणून आपण तिथं प्रारब्ध जोडून नाही जमत. काय हो आमच्या नशिबातच नव्हतं कीर्तन प्रवचन किंवा आमच्या नशिबातच नव्हती महाराज, असं नाही जमत. की तिथं संत हे करण्यासाठी संताची संगत करावं लागते, संताच्या संगतीत राहावं लागतं. आणि तेव्हा ह्या जीव कव्हा मायेतून बाहेर पडत हे त्याच्या कृपेनं होत असतो. कृपा कटाक्षेने हाळिले आपुल्या पदी बैसली. आपल्याला प्रपंच पुढं परमार्थ एवढा महत्वाचा वाटतच नाही, एवढा महत्वाचा वाटत नाही.
प्रत्येकाला असं वाटतं मला कळालं आणि याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. पण ते इतकं सोपंच नाही, इतकं बारकावं नाही. त्याच्यात अखंडता लागते. काय लागते? अखंडता लागते. अभ्यास आणि अखंड चिंतन आणि अखंड अभ्यास. कोणत्या गोष्टीचा अखंड अभ्यास अखंड चिंतन असतं तर ती गोष्ट आपण हस्तगत करू शकतो, प्राप्त करू शकतो, तिच्यावर विजय मिळवू शकतो. एखाद्याला जर चेत व्हायचं असलं तर त्याला 24 तास दरवाजे बंद करून, एखाद्याला कलेक्टर व्हायचं असलं तर 24 तास खिडक्या दार बंद करून केवळ अभ्यासच करतो. एवढं जर व्हायला जर इतका अभ्यास करावा लागतो तर संताच्या स्थितीत राहून जन्म मरणातून पार पडणं म्हणजे की त्याच्यासाठी अखंड संत संगती, संताचा बोध आत्मसात झाला पाहिजे. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुरला अनुभवे, की अनुभवानं तो जागेवर मुरला पाहिजे, की मुरून पुन्हा काही शिल्लक उरलं नाही पाहिजे. त्याचा फक्त केवळ अनुभव एक शिल्लक उरला पाहिजे आणि तो अनुभव, तो आदर्श, त्याचा अनुभव जगाला काम येत असतो. संताचा अनुभवच आज आपण आत्मसात करीत असतो की संत काय होते, कसे होते, ते ब्रह्मरूप कसे होते, आपण ब्रह्मरूप का नाही, ब्रह्मस्वरूप असूनही आपल्याला वाटत का नाही. आपल्याला काय सुटकी म्हणतात, सुटकी होशी, ब्रह्म म्हणतात दचकती. आपल्याला सुतक जर पडलं म्हणलं, कुठून फोन आला तर आपण लगेच गण पुसून टाकतो, देवाऱ्यात जाणं बंद करतो. पण ब्रह्म जर म्हणलं तर कोणाला ते मान्य होत नाही, कोणालाच आवडत नाही. संत म्हणते तू देव आहेस, ब्रह्म आहेस. आपल्याला वाटतं मी माणूस आहे, मी या जातीचा आहे, कुळाचा आहे, आमचं कुळ कोणतं आहे, त्या कुळाचे, कुळाचं मोठे पण वाटतं. कुळाचं म्हणलं की या एवढ्या कुळाचे म्हणल्यावर साधे आहेत का, त्याच्यात अहंकार अहंकार उफाळतो. पण ब्रह्म म्हणलं की कोणाला काही महत्वच वाटत नाही. ब्रह्म म्हणजे काय, मग तसं ब्रह्मस्वरूप होणं म्हणजे साधी गोष्ट आहे का. त्याच्यात संत संगती लागते, ती संत संगतीत अखंडता लागते. संत संगतीत भाव लागतो, प्रेम लागतो, विश्वास लागतो आणि त्याच्यामुळं या मायेतून जीव पार होतो. जीव ब्रह्मरूप आहे हे असं संताच्या संगतीत राहिलं की हे सहजच प्राप्त होतं. म्हणून आता आपल्याला की त्या मायेकडून आपण ऐकलं प्रवचनात की त्या मायेने उत्पत्ती कशी केली. त्या मायेच अनेक हे रूप जे आहेत, हे अनेक प्रकारचे आकार आहेत ते मायेचे. जे 3 गुणाचं आहे, नाही का नाही, जेवढे आकार आहेत तेवढे तमगुणाचे, हे 3. पण माया ही भगवंताची, ईश्वराच्या अधीने, आणि माया ही उपाधी घेऊनच ते ईश्वर झाला आणि ईश्वर होऊन त्यांनी हे जगाची उत्पत्ती केली. ते चिंतन आपण ऐकलं की नाना प्रकारचे रूप हे धारण केले तर हे माये करूनच त्यांनी केले. पण त्यांनी केले तर तोच, त्याच्याशिवाय अधिष्ठान तोच आहे. अधिष्ठान ब्रह्म आहे, अधिष्ठान ईश्वर आहे. त्याची माया त्याच्या आधीने, कारण स्वरूप म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी केवळ सत्वगुण असल्यामुळं त्याच्या ठिकाणी ती माया त्याला बंधन करीत नाही. आणि जीवाच्या ठिकाणी अविद्या असल्यामुळं जीव
तमोगुण आणि रजोगुण जीवाच्या ठिकाणी जास्त असल्यामुळं, कारण तमोगुणाने आणि रजोगुणाने अंतकरण हे जास्त मलिन असल्यामुळं म्हणजे तिथं अविद्या आहे. सत्वगुण बी आहे पण सत्वगुणाची शक्ती कमी आहे आणि रजोगुण तमोगुणाची जास्त आहे म्हणून अविद्या आहे. आणि म्हणून जीवाच्या ठिकाणी अविद्या आहे. अविद्या म्हणजेच अविद्येमुळंच भ्रम होतो आणि अविद्येमुळं जीवाला आपल्या जीवाचं स्वरूप कळत नाही. ईश्वराला मात्र मी ब्रह्म आहे असा त्याला अनुभव आहे, असा त्याचा निश्चय. म्हणून आपण ईश्वराचे अनेक रूप पाहिले, अनेक अवतार पाहिले देवाचे. देवाचे अवतार पाहिले तर त्याच्या चरित्रात जरी पाहिलं तर आपल्यापेक्षा बी संसार त्याचा वाईट दिसतो आपल्याला. पण त्याला त्या संसाराचं दुःख झालं ते अडकते महाराज. वायफाय देऊ का? म्हणून प्रभू रामचंद्र वनात जरी गेले तर त्याला काही दुःख झालं नाही. सीतेला रावणाने जरी नेलं तरी बी प्रभू रामचंद्र रडू लागले. पण ज्यावेळेस पार्वती माता पुढे आली त्यावेळेस ते म्हणले तू कशाला आली, आमचं चाललंय तर करू दे. त्याच्या ठिकाणी काही नाही, दुःख गिक्ख नाही. ते एक चरित्र आहे आणि ते एक अवतार कार्य आहे. काही कारणास्तव देवालाही अवतार घ्यावा लागतात भक्ताचं रक्षण करण्याकरता, दुष्टाचं निर्दलन करण्याकरता. आणि मग देव अवतार घेत असतो. अनेक अवतार घेतले, मुख्यतः अवतार सांगितले, तसे भागवतात खूप भरपूर अवतार सांगितले. आणि म्हणून हे अवतार घेतले तरी त्याच्या अवतारात त्याच्या चरित्रात पाहिलं तर त्याला कुठं सुख, पण त्याला सुख जरी आपल्याला वाटतं की त्याच्या ठिकाणी दुःख आहे, पण त्याच्या ठिकाणी दुःख नाही. कारण तो ईश्वर आहे. माया त्याच्या अधीने, दुःख मायेमुळं होत आणि माया तर त्याची दासी आहे, त्याची सेवा करणारी. त्याला दुःख नाही होत, दुःख जीवाला होत, अविद्येमुळं होत. आणि ती अविद्या कशी नष्ट होते तर ती संत संगतीने अविद्या नष्ट होते. म्हणून आपल्याला संत संगती महत्वाची. आपल्याला एकनाथ महाराजाची संगती, ज्ञानेश्वर महाराजाची, तुकाराम महाराजाची, आदी करून त्यांच्या म्हणजे परंपरेतून आलेले हे जे संत मंडळी त्यांची आपल्याला संगती, त्याच्यातून आपण हे शिकलो. जसं आपल्या आईच्या संगतीत, आपल्या वडिलाच्या संगतीत आपण नावाचे, गावाचे, जातीचे हे शिकलो का नाही? हे शिकलो तसं संतांच्या संगतीतून हे शिकायचं की मी ब्रह्म आहे, मी काही माणूस नाही, तर मी कोण आहे? ब्रह्म आहे. कारण ब्रह्म हे अधिष्ठान आहे आणि ते आपलं स्वरूप आहे. शरीर मला मिळालेलं, शरीर मी आहे का? नाही. आता हे जसं घर आहे, हे घर आहे, घर माझं आपण म्हणतो, घर माझं आहे म्हणतो, पण हे आपल्याला राहण्याकरता आहे, माझं आहे. पण ते पाहिलं तर मातीचं आहे. हे कशाचं आहे? मातीचं आहे. घर मग आपण घर आहेत का? नाही. तसं हे शरीर हाडा मासाचं, हे बी पंचभौतिक आहे. त्यांनाच बोलू इकडे. पंचभूताचं आहे का? माझं आहे का? नाही. का मी आहे का? नाही. मी सच्चिदानंद आहे का नाही? मी निर्गुण, निराकार, निसंग असं तत्व, ज्ञान स्वरूप. कसं आहे? ज्ञान केवळ ज्ञान प्रकाश हे असं स्वरूप आहे. आणि तो ईश्वराचा अंश, ते कोणाचा अंश आहे? ईश्वराचा. जसं दिवा मातीचा असतो, तेल करडीचं किंवा तिळाचं असं, वात कापसाची असते, पण ज्योत कशाची असते? अग्नीची असते. कोणता दिवा असू द्या, सोन्याचा असला काय, चांदीचा असला काय, त्याच्यात तेल तिळाचं असलं का, आंबाड्याचं असलं का, आणखी वात कापसाची असली आहे का नाही, पण सगळ्या त्या ज्योतीवरली, ज्योत कशाची असते? सगळ्या दिव्यावरली अग्नीचीच असते, अग्नीची असते. तसं हे शरीर हाडा मासाचं पंचभौतिक असलं, पण याच्यातलं जे ज्ञान स्वरूप आहे ते दिव्य जे ते ईश्वराचं.
ते स्वरूप कोणाचं आहे? ईश्वराचं आहे. मग आपण ईश्वराचे अंश आहे. जसा एक थेंब जरी पाणी असलं तर ते समुद्राचंच आहे. हो कसं आहे? समुद्राची समुद्र आहे. ते एक थेंब कुठं जरी असला तर ते समुद्रावर वेगळा आहे का? नाही. कोणतं पाणी आलं तर ते समुद्रातूनच बाष्पीभवन होऊन येत असतं. मेघ ढग तयार होतात आणि त्या ढगाद्वारे इकडं तिकडं पळतं. मग ते समुद्रावर वेगळं आहे का? नाही. त्याच पुन्हा बाष्पीभवन जरी झालं ते ढगाद्वारे पुन्हा जाऊन ते पडण गंगेत जाईन, समुद्रातच जाईल. कारण ते समुद्र स्वरूपे तसा जीव हा ईश्वर स्वरूपे ब्रह्म स्वरूपे आणि म्हणून तो ईश्वराचा अंश. हे आपल्याला लक्षात येत. पण माया लक्षात आली तर माया हे आपलं स्वरूप नाही, तर आपलं परमात्मा हे आपलं स्वरूप आहे. आणि मायेचं स्वरूप म्हणलं तर मग हे जग, हे आकार, हे नाम, हे सगळे मायेचे. नाम रूप कोणाचं आहे? मायेचं. आस्थी भाती प्रिय हे विश्वाचं. हे तीन लक्षण विश्वाचे आणि नाम आणि रूप मायेचे. पण नाम रूपाला आपण बोललो आणि नाम आणि रूप हेच मी असं म्हणतो. आणि आपलं अस्थि भाती प्रिय म्हणजे ज्याचं असणं सदा आहे, ज्याचं असणं नित्य आहे, जो सत्य आहे, जो ज्ञान प्रकाश आहे. भाती बा म्हणजे प्रकाश, जो ज्ञान, नित्य ज्ञान प्रकाश, नित्य ज्ञान स्वरूप आणि नित्य आनंद स्वरूप आहे. तो नित्य सत्य आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. असं स्वरूप तो ईश्वराचं स्वरूप आहे. ते ईश्वराचा अंश आहे, ते आपलं स्वरूप आहे. आपण ते पण आपण ह्या देहाला धरून मीच म्हणतो का नाही? देहालाच मी म्हणतो. देहाला हीच माया आहे, हीच माया आहे. मग हे ईश्वरानं मायेच उपाधी घेऊन या जगाची उत्पत्ती केली. मग ती उत्पत्ती कशा प्रकारची केली त्याचं चिंतन आपण बघितलं की उत्पत्ती, कायिका स्थिती, जे काय ज्याची उत्पत्ती होती त्याचा नाश होत राहा. हे का नाही? उपजेते नाशिले ते पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आणि म्हणून हे जग हे सारखं बदलत असत. जग सारखं बदलत राहत. जगातली कोणतीही वस्तू असू दे तिचा काय नाश होतो, बदल होतो, नाश होतो. पण जो जाणणार आहे, जो ज्ञान स्वरूप आहे, त्याचा कधी बदल होत नाही. तो नित्यच आहे. तो कधी आहे कधी नाही असं काही म्हणायचं काही काम. तो नित्यच. तो कसा आहे? नित्य. कधी आहे कधी नाही असं नाही. ते भ्रमित वस्तू कधी असते, कधी दिसते, कधी नसते. आता हे शरीर कधी काळ नव्हतं, आता काही काळ आहे, पुन्हा राहणार नाही. म्हणजे हे मधातच पास. पहिल्याने नव्हतं, आता काही काळ आहे, आता याच्यानंतर काही काळानं राहणार बी नाही. असं नाही. तो ज्ञान स्वरूप जे ते नित्य, त्याचा कधीच अभाव नाही. म्हणजे आपण कधीच, आपला कधीच अभाव नाही. आपण कधी होतो कधी नव्हतो असं काही म्हणायचं काम नाही. असं ज्ञान स्वरूप आपलं आहे आणि ते ज्ञान स्वरूप ईश्वराचा अंश आहे, तेच ब्रह्म आहे. आणि त्याच्या ठिकाणी उत्पत्ती स्थिती लय नाही. उत्पत्ती स्थिती लय जगाच्या ठिकाणी आणि मायेच्या संबंधा नाही. मग आता मायेबद्दल विचारलं होतं, माया म्हणजे काय, मायेचं स्वरूप काय? हरिनारायण त्याचं उत्तर देतात, राजा जनकाला सांगतात. आणि म्हणून मायेपासून ही जगाची उत्पत्ती कशी झाली, त्याची स्थिती कशी राहते आणि ते कसं बदलतं. आपण उत्पत्तीचं स्थितीचं चिंतन ऐकलं होतं, पण आता वारीमुळं सगळं विसरून गेलं आहे का नाही. 15 दिवस काही वारीला गेले आणि काही घरीच राहिली. मग ते काय पहिलं चिंतन ऐकलेलं कुठं आठवतच असतं का? नाही.
काय ते सगळं विसरून गेलं. मग आता ते जाऊ दे, आता गेलो तर आता पुढं काही पुन्हा कधी येईल काय सांगता येत नाही. पण आता पुढचं आता आपण चिंतन करू की आता लय, त्याला महाप्रलय म्हणते. त्याला काय म्हणते? महाप्रलय. महाप्रलय या जगाचं प्रलय होत, त्याचा महाप्रलय म्हणजे की हे जग पुन्हा याची उत्पत्ती जशी झाली तसं हे नष्टही कसं होतं, त्याच्या प्रकारे असं काही चिंतन सांगितलेलं आहे बिकुली म्हणते मुलगा आवडलाय काहीतरी, मुलगा आवडलाय, फोन केला ताई आज काहीतरी म्हणते की जो पूर्वी पूर्णपणाने स्वतंत्र होता तो अविचारानं कर्म करून कर्म परतंत्र झाला आणि सुखदुःख रूपी शेतीची सर्व काळ मशागत करणाऱ्या नाना प्रकारच्या कर्मफलास पात्र झाला. विषयात सुख आहे असे मानून जाणून बुजून विष घेतले असता त्या विषयाचा परिणाम अगणित सुख विरोधी दुःखात होतो व ते दुःख कोट्यावधी जन्मास भोगून देखील संपत नाही. दुःखाचे वर्तन सुरू होते किंवा एका दुःखावर पहिल्या दुःखाचा भोग चालू असतानाच त्यावर दुसरे दुःख वाढते तेव्हा जीव भ्रम आणि शोक आणि हे उकळतो. याप्रमाणे जोड आणि समोर या प्रलयात पुढे पडलेले पाऊल पुन्हा मागे घेता येत नाही, पण पुढे निघून जाण्यासही वावरात नाही. सारांश प्रकृतीत लीन झाल्यावर प्रलय काळ संपेपर्यंत नाही आणि पलीकडे जाऊन नाही. त्याचे कारण तो जीव स्वतःच्या उत्पत्ती स्थितीचे प्रलयाचे स्वरूप सांगतो. प्रधानतेने अशा प्रकारे हरिनारायण राजा जनकाला सांगतो. Continue on National Highway 965 for 5 kilometers. झालेला असतो, तंत्र झालेला तर विषयात सुख आहे असे मानून तो जाणून बुजून विषयरूपी विष घेतो. विषयात मग्न होतो, विषयात गरक होतो, विषयाशी एकरूप होतो आणि आपल्या स्वरूपाला विसरतो आणि म्हणून अनेक प्रकारची सुख दुःख भोगीत राहतो. थोड झाली हानी. 84 लक्ष योनीमध्ये जन्म घेत पण भानगड अशी की ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय जीव मुक्त होत नाही, मायेच्या बंधनातून सुटत नाही. आणि मग असा जन्म घेत राहतो. पुढं महाप्रलयाची वेळ येते. काही जीव मुक्तच होत नाही, कारण ते ब्रह्मज्ञान त्याच्या ठिकाणी होतच नाही. ते विषयातून बाजूला निघण्याचा त्याला काय निघण्याची कधी इच्छाच झाली नाही. आणि म्हणून इतकं दुःख 84 लक्ष योनीत जाऊ भोगून शेवटी महाप्रलय येतो. आणि मग त्या महाप्रलयातलं दुःख सुद्धा कसा जीव भोगतो की म्हणले आता एक तर महाप्रलयात म्हणजे आता कशा प्रकारचा महाप्रलय होतो ते आपल्याला बघायचं. पण त्या महाप्रलयात एक तर जन्म घेऊन जीवन जगता येत नाही आणि मुक्तही होता येत नाही. अशा स्थितीत तो जीव अडकतो. म्हणून महाराज इथं म्हणतात की त्या महाप्रलयात पुढे पडलेले पाऊल पुन्हा मागे घेता येत नाही, पण पुढे निघून जाण्यासही वाव राहत नाही. सारांश प्रकृतीत लीन झाल्यावर प्रलय काळ संपेपर्यंत पुन्हा जन्म घेता येत. जोपर्यंत प्रलय काळ संपत नाही तोपर्यंत पुन्हा पृथ्वीवर जीव शरीर धारण करू शकत नाही.
आणि ब्रह्मज्ञान न झाल्यामुळे प्रकृतीच्या पलीकडे जाऊन ब्रह्म बी होता येत नाही. जीव इथं अडकतून महाप्रलयातलं सुद्धा दुःख भोगतो. अशा प्रकारचे सांगायला की ते महाप्रलय कसा आहे तो मी तुला सांगतो राजा, ऐक. अशा प्रकारचं सांगतात की महाप्रलयाचं काय स्वरूप आहे की सूर्योदयशी दिवस्थिती लोटल्या अवश्य पावे राती, देवी झाली उत्पत्ती स्थिती प्रलयाची प्राप्ती अवश्य पावे. सूर्योदय होताच दिवस उगवतो, दिवसाचे अस्तित्व जाताच रात्र अवश्य प्राप्त होते. त्याप्रमाणे जगातील उत्पत्ती स्थिती संपताच प्रलयाची प्राप्ती अवश्य होते. की जसं दिवस सकाळी उगवला की उत्पत्ती झाल्यासारखं आपण उठतो, कामाला काही काळ राहतो आणि लगेच दिवस माळवायची वेळ झाली की सगळे मग ते दिवसाचा काय होतो, लय होतो आणि रात्र होती. अशाच प्रकारचे याप्रमाणे प्रलय काळ प्राप्त होतात. उत्पत्ती स्थिती नाश रहित असलेला महाकाळ खवळतो, तेव्हा तो महाभूतासह पृथ्वी गोलाचा नाश करण्याकरिता आपला प्रबळ प्रताप प्रगट करतो. आणि मग आता ती जी महाप्रलयाची वेळ येतो त्यावेळेस काय काय होतं की महाप्रलय काळी भूमीवर 100 वर्षे महाभयंकर बोल की. हां. म्हणजे अशी उष्णता तयार होते, ऊनच पडते, 11 पाऊस पडत नाही, नुसतं ऊन पडतं सारखं ऊन म्हणजे त्या उन्हानं असं लाकडाच्या सुद्धा लाया होतील असं. मग आता कोणता जीव राहील बरं, कोणतं शरीर शिल्लक राहील, काहीच नाही. कोणत्याच प्रकारचं वृक्ष नाही, पशु नाही, पक्षी नाही, हे सगळे राख होऊन जाते सगळ्याची, काही राहतच नाही. त्यामुळे ज्याची उष्णता अति वाढली आहे असे सूर्य 3ही लोकांनी तापले. म्हणजे ह्या 3ही लोकांचा असं सूर्य इतका तापतो, नुसता सूर्यच तापतो. तिथं काही गारवा गिरवा पुन्हा काही राहत नाही, नुसतं तप्त. सूर्याचे सगळ्या कळा अशा तप्त होतात की सगळे 3ही लोक म्हणजे पृथ्वी, पाताळ, स्वर्ग हे सगळं उष्णतेनं सगळं जाळून टाकत. शेषाच्या मुखातून निघालेला अग्नी पाताळापासून आरंभ करून जगाला जाळी सुटतो. ज्याच्या ज्वाळा उंच भडकलेल्या आहेत आणि वाऱ्याच्या साह्य मिळालेला असतो तो सर्वत्र वाहू लागतो. असा अग्नी की नुसता अग्नीच्या ज्वाळा सुटत्या आणि सगळा अग्नी प्रगट होतो. इथं महाराज वर्णन करतात की काळ शोभाची दृष्टी शतवर्षे अनावृष्टी तेने अत्युल्पणे आटे सृष्टी पृथ्वीच्या पोटी काही नुरे. प्राणी मात्र निमाले देख वने वाळूनी झाली राख बिंदू मात्र न मिळे उदक यापरी लोक आटिले काळे तवद्वादश दित्य मेळा मंडळी झाला एक वेळा तेथीच्या ठिकाणी प्रबळा त्रिलोक्या सकळा संतप्त केली येती उष्णाची आह्या होती पर्वताच्या लाह्या तेने धरा तळलवला ह्या भस्म झाली राया महाउष्णे. म्हणून इतकी उष्णता की सारखं 100 वर्ष निसता सूर्य ताप आणि त्या 100 वर्षाच्या काळात म्हणजे सगळे पृथ्वी तापून लाल होते. सगळं दगडाचं सुद्धा काय होतं पाणी होतं, लाया होतात असं महाराज म्हणतात. हे असं 100 वर्ष पुढं उष्णतेने तापलेली पृथ्वी तर शेषाच्या मनासमूहाला पोळते तेव्हा तो 1000 मुखाने अमर्याद विष ज्याच्यात आहे अशा अग्नीच्या ज्वाळा ओकीत असतो. पाताळापासून पृथ्वी तळाचे आवरण भेदून अग्नीच्या ज्वाळा वर धावत तेव्हा 3ही लोकांना जाळीत कोणालाही न आवरणारा भडका उठत असतो. शेष हा विषाची फुतकारे देतो. 1000 मुखाने वारा सुटतो व तो त्या अग्नीला अधिकच सहाय्य करतो. सर्व दिशांना जाळीत तो वासना भडकतो. अशा प्रकारचं महाप्रलयाची सुरुवात होती.
महाप्रलय करणारा मेघाचा समुदाय हत्तीच्या सोंडेच्या आकृतीप्रमाणे धाराने 100 वर्षे वृष्टी करतो, तेव्हा स्थूल ब्रह्मांड शरीराभिमानी विराट पुरुष पाण्यात लीन होतो. आणि मग 100 वर्ष अग्नी झाल्याच्या नंतर 100 वर्षांनी मग 100 वर्ष सारखा पाणी, कसे म्हणले हत्तीच्या सोंड्यासारख्या पावसाच्या धारा, आणि तो अखंड 100 वर्ष. ही सगळी पृथ्वी अशी कळकळून धुवून निघते, हे का नाही? आपण आता पाहतो तर पृथ्वीत जर पाहिलं तर कशी थर थर आहेत, हो आहे का नाही? लाल रंगाचा खडक, हिरव्या रंगाचा खडक, काळ्या रंगाचा खडक, काय अशा प्रकारचे थर 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 आपण खाणतो. विहिरी खाणल्या तर आपल्याला वाटतं की या मुरमा आहे, थराव तर कोणी रचला असेल, कधी रचला असेल? कुठं डोंगर, कुठं दर्या, आहे का नाही? हे सगळं म्हणजे Head southeast on National Highway 965 toward Airport Road, Vishrantwadi Airport Road. विसरून निघून जात. आणि मग त्या टायमाला जसा जसा तिचा आकार होईल, ते जसं जसं ओसरल तसा तसा आकार निर्माण होतो. अशा प्रकारचे याप्रमाणे अग्नीच्या ज्वाळा स्वर्गापासून पाताळापर्यंत जेव्हा व्यापून भडकतात, तेव्हा महाप्रलय करणाऱ्या मेघांच्या माळा त्या काळी अनिवार्यपणे शुद्ध होतात. श्रुती हो, तुम्ही असे म्हणाल की मेघाला शुद्ध होऊन जास्तीत जास्त मोठमोठ्या थेंबाचा वर्षाव करीत असते, पण तसे नव्हे तर विजेचा कडकडाट होऊन अंतरिक्षातून एकच धार अनिवार्यपणे सुटत असते. हे राजा, इतर काळातल्या पावसाच्या धारा जशा असतात तशा त्या नसतात. हे महावीरा राजा, तो प्रलय काळच असा दुस्तर असतो की त्या पावसाच्या धाराचे प्रमाण कसे असते Continue ते on National निश्चित Highway होत आहे. 965 for 2 ज्याप्रमाणे kilometers. उन्मत्त हत्तीची पुष्ट सोंड, ज्याप्रमाणे हत्ती Head southeast on National Highway 965 toward Airport Road, Vishrantwadi Airport Road. प्रचंड असते, Continue on त्याप्रमाणे National धारा Highway 965 आणि for सतत 3 100 kilometers. वर्षे अति विकराळ अशा पावसाच्या धारा वर्षाव करतात. वीज आपल्या तेजाने आकाशाला जाळते, कडकडाट करून भयानक आरोळी देते, त्यामुळे काळाची दाट खिळी बसते. याप्रमाणे प्रलय काळी मेघ खवळतो, त्या योगाने मेघाची भांडे उलटल्याप्रमाणे अमर्याद पाणी पडते, आणि शेवटी अशी होती की जिथून मेघाचा वर्ष होतो त्या पातळीवर पाणी वाढते. त्यामुळे मेघांचे अंग विरते आणि सर्व त्रिलोकी जलमय होते, आणि वारे वेगाने वर्षा होत असता त्या काळी मेघांचे अंग विरून जाते. त्या प्रलयकालीन मेघांना संवर्तक हे नाव आहे. या मेघाचा वर्षाव अति प्रभावी असतो. प्रलयकालीन पावसाने जगातील तीर्थक्षेत्र, गंगादिकाचे पवित्र उद्योग, नद्या, समुद्र हे सर्व एक होतात. चंद्र सूर्य पाण्यात हरपून जातात, सर्व त्रिलोक्य बुडून जाते. हे राजा, असे पहा की अशा एकार्णवात ईश्वराचे विराट रूप विरून जाते, जगात साकार म्हणून काही शिल्लक राहत नाही. अशा प्रकारचं महाप्रलय होतो. त्यानंतर वैराज हिरण्यगर्भ ब्रह्मदेव आपल्या विराट देहाचा स्थूल ब्रह्मांडरूप उपाधीचा त्याग करून इंधन संपलेल्या अग्निप्रमाणे सूक्ष्म कारणात प्रवेश करतो, आणि मग स्थूल रूप सगळं संपून ते सूक्ष्म कारणात प्रवेश करून काय होतं पुढं की प्रलय काळी अति भयानक, अति गंभीर असा पाण्याचा जोश उसळतो. Continue on National Highway 965 for 2 kilometers. जे सगुण ब्रह्मोपासक अचिराती मार्गाने ब्रह्मलोकात येऊन ब्रह्मलोक निवासी होतात, त्या सर्वांना महाप्रलयाच्या शेवटी ब्रह्मदेवाबरोबर कर्ममुक्ती प्राप्त होते. ईश्वराच्या स्थूल शरीराचा नाश होता होता विराट पुरुष आपल्या कारणात संपूर्ण आणि विराटाचे कारण असलेला जो वैराज पुरुष, तो कारण रूप ईश्वर चैतन्यात प्रवेश करतो. याप्रमाणे इंधन संपले असता अग्नी स्वतःच्या कारणात वास्तव्य करतो. जसं इंधन संपलं की अग्नी काय होतो, आपोआप सामान्य स्वरूपात जातो. तसं हे सगळे जे
ईश्वराच्या स्थूल शरीराचा नाश होतो, म्हणजे की हे विराट स्वरूप जे Continue धारण on केलेले National Highway 965 for 2 kilometers. हे सगळं स्वरूप नष्ट होऊन जाऊन आपल्या जे वैराज पुरुष कारण रूप, म्हणजे की जसं स्थूल सूक्ष्म आणि कारणात म्हणजे अज्ञानात हे असं ते सगळं लीन होऊन जातं. की एकही शरीर तर राहतच नाही तिथं, पण जे जीव असतील ते आता की जे काही जे मुक्त झाले ते ईश्वर स्वरूप ब्रह्मस्वरूप होऊन जातात. आणि काही जीव आहेत ते आता त्याचं चिंतन पुढे येईल आपल्याला की ते मुक्त नाही झाले तर त्याचं काय भानगड, पण ते सुद्धा तसेच आता ते ईश्वराने तशी व्यवस्थाच केलेली की ते जीव म्हणून तसेच राहते. पण ज्या वेळेस मग पृथ्वीची पुन्हा स्थिती होती किंवा म्हणजे उत्पत्ती होते आणि पुन्हा ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते. Continue on National Highway 965 for 1.5 kilometers. निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेव जन्माला येतो आणि मग ते ब्रह्मदेवाकडून अनेक शरीर निर्माण करून जे मुक्त झालेले नाही ते पुन्हा शरीर धारण करतात. अशा प्रकारची पुढं चिंतन सांगत असताना मला सांगतात की त्या संबंधी विचार असा की विदेह आणि मायेचे स्वरूप विचारले. त्या मायेची अशी दुर्धर शक्ती आहे की जी श्रुती अशी सांगते की जर मधुधर पंचाग्नी या रूपाने भगवानाची निष्काम भक्ती पुराणातील नरसिंह, श्रीराम, श्रीकृष्ण किंवा केशवादी 24 मूर्तीपैकी कोणतीही मूर्ती किंवा श्री विठ्ठल या रूपाने भगवंताची भक्ती केली नाही तर प्रलयकाली ब्रह्मदेवाबरोबर मुक्ती होऊ देत नाही, उलट पुन्हा जन्माला घालते. ब्रह्मलोकाची प्राप्ती झाली तरी सुद्धा भगवत भक्ती केली नसेल तर मुक्ती प्राप्त होणे अतिशय दुर्लभ आहे. पण भक्तीजवळ मुक्ती ही जणू काय दाशीर होऊन राहते. भगवत भक्ती न करता ब्रह्मदेवालाही मुक्ती प्राप्त होत नाही, त्यालाही पुनरावृत्ती आहे, हे लक्षात ठेव. महाराज इथं सांगतात की हरिनारायण राजाला सांगतात की कोणताही जीवतेने भक्ती जर नाही केली आणि भक्ती जर नाही केली तर त्याला मोक्ष कधीच प्राप्त होत नाही आणि म्हणून ते जीव तसेच असतात. ज्यावेळेस पुन्हा सृष्टीची उत्पत्ती होते In 600 meters, keep left to continue toward National Highway 548 DD, National Highway 965. धारण करून जन्माला येतात आणि पुन्हा त्याचे जन्म मरण सुरू होत. म्हणजे मग ते ब्रह्मदेवाला सुद्धा चुकत नाही. ब्रह्मदेवाने जर भक्ती नाही केली, देव जर त्याला बी नाही कळाला, पण आता ब्रह्मदेवाचे देवाचे त्याला काय ब्रह्मदेव मुक्त होऊन किती ब्रह्मदेव दुसरे ईश्वर तयार करू शकतो. पण जीवाला मात्र की त्यालाही पुन्हा शरीर प्राप्त करून पुन्हा जन्म मरण त्याचं सुरू राहतं. आणि मग ते किती आता ते एक प्रलय होईपर्यंत किती युगांतर होऊन जातात हे काय त्याचा सुद्धा भागवतात आपल्याला पूर्ण अभ्यास आहे. पण आता आपल्याला काही एवढं इथं नाही सांगता येणार. श्रीमद भागवतात त्याचं चिंतन आलेलं आहे. पुढं भगवत भक्ती न करता ब्रह्मदेवालाही मुक्ती प्राप्त होत नाही, त्यालाही पुनरावृत्ती आहे, हे लक्षात ठेव. ब्रह्मदेवाची जर ही कथा आहे तर मग या परमार्थ क्षेत्रात इतरांच्या शुष्क ज्ञानाभिमानाला विचारतो की ब्रह्मदेवाला ज्ञान नसेल तर मग शुष्क ज्ञान म्हणजे की आपल्याला थोडंफार जरी जर झालं असलं मुक्त होण्यासाठी ज्ञान किती लागतं, तर मुक्त होण्यासाठी तो एकच पर्याय सांगितलेला आहे की अखंड संत संगती. म्हणून तुकाराम महाराज नेहमी म्हणतात की संत संगती सदा. की काय तुकाराम महाराजांनी मागणी करीत असताना देवाला हेच मागितलं की देवा मला फक्त संत संगती दे, अखंड जया तुझी प्रीती मज दे दयाची संगती. आणि संत संगती संताची कास धरली की मग संताची कास धरली की तिथं मात्र
त्याच्यासारखी भक्ती दुसरी कोणतीच नाही. कारण देवाला संत आवडते आणि ज्यांनी संताची कास धरली ते देवाला अतिप्रिय असतात. तेही प्राण पुरवते आवडती जे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. देव म्हणतो की मला माझे भक्त तर प्रिय येत, खूपच प्रिय आहेत, पण माझ्या भक्ताची जी भक्ती करतात ते मला माझ्या प्राणापेक्षाही जास्त प्रिय. म्हणून देव संत देवाला आवडतात. देवाला कोण आवडतात? संत. संत आणि ज्याला संत आवडते देव म्हणतो ते मला माझ्या प्राणापेक्षा जास्त आवडते. म्हणून संत संगती हीच सगळ्यात महत्वाची. संत संगतीला कोणत्याच प्रकारचं जीवाच्या ठिकाणी भ्रम राहत नाही, अज्ञान राहत नाही. आणि म्हणून संत संगती हे सुखाचं एकमेव रस्ता आहे, सुखाचा एकमेव हा. म्हणून दुसरं काही संत संगतीशिवाय दुसरं काही करू. म्हणून संत संगती वाचून किती जरी ज्ञान असलं तर ते म्हणले ब्रह्मदेवा इतकं तर नसल ना. नाही. ब्रह्मदेवाची जर अशी कथा आहे तर शुष्क ज्ञानावाल्याला कोण विचारतोय असं नाथ महाराज इथं सांगतील. ज्याशी जेथ पदाभिमान त्याशी तोच दृढ बंधन या लागी दुर्लभ पण मोक्षाशी जाणती ही लोकी सांडोनिया पदाभिमान अंगी सदाशिव आपण नित्य वस्वी महास्मशान भगवत भजनी निजंश. आणि ते भगवान शंकर सुद्धा आपलं मोठेपण बाजूला ठेवून प्रभू रामचंद्राचं भजन करतात का नाही, रामनामाचा जप करतात. भगवान शंकर तर ते ईश्वर की ज्याच्याकडं लयाचं काम महाप्रलय त्यांच्यापासूनच होत, पण ते सुद्धा कोणाचं भजन करते? देवाचं भजन करते अखंड. एवढा मग ईश्वर असणार भगवान शंकर, पण आपला अभिमान सोडून काय करतो? भजन करतो. Take the next left onto National Highway पूर्ण निष्ठा असल्याने आपल्या कायमच्या कैलास पदाचा अभिमान सोडून श्री शंकर काशी क्षेत्रातील महासंशानात वस्ती करून राहिले. याकरिता ज्यांना ब्रह्मलोक पदाची प्राप्ती झाली आहे, जे एवढ्या मोठ्या अधिकाराने संपन्न होऊन देखील त्या ब्रह्मलोकातही भगवत भक्ती करतात. हे राजा, त्यांनाच प्रलयाच्या शेवटी सायुज्य मोक्ष आहे. ब्रह्मलोकात जाऊनही ज्याची ठिकाणी हरिभक्ती नाही तेही पुनर्जन्माला प्राप्त होतात, अशी मायेची दुर्धर शक्ती आहे. सारांश भक्ती न करता मुक्ती कशी बरं प्राप्त होईल असं महाराज सांगतात की भक्तीशिवाय मोक्ष मिळत नाही. आणि ती भक्ती ईश्वराची संत संगतीतून झाली पाहिजे. म्हणून ब्रह्मलोकात जरी पुण्य करून गेलेले असले पण त्यांनी भगवत भजन जर केलं नसलं तर ते पुन्हा त्याला पुनर्जन्म आहेच, पुन्हा होतोच, त्याच्यात काही संशय नाही. म्हणून भगवान शंकर सगळं विसरून संचानात राहून भजन करते. ब्रह्मदेव भजन करतो, आपण भजन करीत नाही. आता आपली कुठं कथा आहे की आपला पुनर्जन्म, आता माणसं म्हणतात काय काय तर माणसं म्हणतात पुनर्जन्मच नाही. मग हे जे जन्माला आले ते कसे काय आले? हे कुठून आणखीन का काय करून कसे काय आले? पुनर्जन्म नाही. अरे पुनर्जन्म नाही तर मग हे जन्म कशामुळे आला? जन्माला कारणच कर्म आहे. कर्माला कारण आपल्या स्वरूपाचा अज्ञान आहे. जन्म मरण हे काही चुकत नाही. ती चुकविण्यासाठी फक्त भक्तीच करावी लागते आणि ती भक्ती संताच्या संगतीत करावी लागते. अशा प्रकारचं महाराज सांगतात. मग भगवत भक्ती न करता केवळ शब्द ज्ञानालाही मुक्ती प्राप्त होत नाही. याविषयी ज्याच्यात प्रत्यक्ष आहे असे ब्रह्मदेवाचे वचनच येथे निर्दिष्ट केले आहे. सर्व जनामध्ये सर्व देहामध्ये ब्राह्मणाचा देह आणि तोही वेदशास्त्र संपन्न असणे श्रेष्ठच होय. तो ब्राह्मण ब्रह्मकर्म करून ब्रह्मलोकाला गेला तरी सुद्धा भगवत भक्ती न केल्यामुळे त्यास तेथूनही न नुसतं कोरड जरी ज्ञान असलं तर ते ज्ञान किती जरी असलं तर त्या ज्ञानानेही मोक्ष होत नाही. त्याच्यासाठी संत संगती
Use the left ही two lanes to take the पुढचा exit ती toward Mueller भक्ताचा Road. असतो. त्यामुळे ज्याच्याकरिता अपायच उपाय होतो त्याच्या भक्तीकरिता देव सर्व काळ In सहाय्य 600 करतो. meters, भक्ती continue वाचून straight through मुक्तीचा Pachwada अभ्यास Chowk to केला stay on Mueller तर Road. त्याकरिता कितीही प्रयत्न केला तरी पण तो प्रयत्न ओस पडतो, निष्फळ होतो. पण हा प्रासंगिक विषय असो, प्राकृत विषय असा की वैराज पुरुष अव्यक्तात कारण रूपात प्रवेश करतो आणि अव्यक्तात वैराज्याचा प्रवेश होताच महाभूतांचा भौतिक कार्यरूपाने होणारा विस्तार संपतो, भूतांचा ऱ्हास होऊ लागतो आणि कार्यरूप पृथ्वी आदी भूताचा कारणरूप जातिभूतामध्ये एकामागून एकाचा प्रवेश होतो. तो कसा होतो ते सांगतात. म्हणून स्थूल देहाचा नाश होतो, सूक्ष्म देह कारण रूपात जातो आणि त्या कारण रूपात हे जीव म्हणजे कारण रूप म्हणजे अविद्या, कारण रूप म्हणजे अज्ञान, अज्ञानात हे सगळे जीव असे पुन्हा जशाला तसे. Continue straight through Pachwada Chowk to stay on Mueller Road. निर्मिती म्हणजे उत्पत्ती होते आणि त्यावेळेस हे जीव पुन्हा जन्माला येतात. In 400 मोक्ष द्यायला meters, काही at the भेटत roundabout, continue नाही. straight to stay on Mueller Road. मोक्ष ज्याने भक्ती केली तोच मोक्ष पदाला प्राप्त होतो. भक्तीशिवाय मुक्ती नाही. आणि ती भक्ती संताकडून संताच्या संगतीत करता आली. संत संगतीतली जी भक्ती, ती भक्ती म्हणजे सर्वतोपरी सुरक्षित असते की तिचं प्रेम संताच्या संगतीत केलेली भक्ती देव त्याच्या त्या भक्ताजवळ राहतात. अखंड देव संताच्या संगतीतल्या भक्ताच्या संगतीत देव अखंड. देवाची भक्ती कशी करा ती देवाला प्राप्तच होते. कारण देवाचं नामस्मरण पाहिल्याने जर आपण केलं तर ते आपल्याला संताची संगती भेटत असते. नामस्मरणात चित्तशुद्धी, मन निर्मळ होणे, मन निर्मळ झालं की संत National Highway 65. जिथं संत उपलब्ध नाहीत तिथं आपणच देव होय गुरु तुकाराम महाराज म्हणते तूच गुरु आणि देवच होतो. मागे पुढे उभा आहे सांभाळीत आलिया आगाध निवारा. तो गुरु अर्जुनाचा झाला, तो गुरु उद्धवाचा झाला, तो होत नाही असं थोडं जीव. हो अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंगाचा अवतार असणं, पांडुरंगानेच अवतार घेतला ज्ञानेश्वर महाराजाचा. तेच आपले गुरु झाले का नाही. सगळ्याची जगाची गुरु कोण झाली? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानदेव सारे सुजविले की तोच परमात्मा संत रूपानं अवतीर्ण होतो आणि जगाच्या कल्याणाकरता अनेक भक्ताचा मेळा तयार करून सगळ्याला भक्तीला लावतो. पण एवढे संत अवतार घेऊन भक्तीला सगळ्याला लावते तरी काही लागत नाही. आता त्याचा उद्धार कसा होईल? आणि ते महाप्रलय झाला तरी उद्धार होत नाही. म्हणून संत संगती अखंड केली पाहिजे आणि संत संगतीत राहून जो आनंदाचा भोग आहे, आनंद भोग, तो संत संगतीतच मिळतो. बाकी संत संगती सोडून मग खरा आनंद मात्र होणार नाही. म्हणून संत संगती अखंड असली पाहिजे, संत संगतीची इच्छा केली पाहिजे. In 600 meters, turn left onto GD आताच मोक्ष मुक्त आहे आणि इथंच संत तर म्हणते इथंच तू मुक्त आहे. आता जया हरी भक्तीची भेटी घडी प्रेरणा बाधी संसार साकडी जन्म मरण समूळ एवढी याची भेटी आहे बाकी की त्याला इथंच मोक्ष आहे. कारण मोक्ष हे आपलं स्वरूपच आहे. आपल्याला हे नीट न कळाल्यामुळं आपल्याला मी मुक्त आहे असं वाटत नाही. संत आपल्या ठिकाणी कोणताच भ्रम ठेवीत नाही. संत भ्रम काढतात आणि सदा सांगतात की हे तू नाहीस. हे जसं अंगावरले चिरगुट तू नाहीस, तसं हे काताड तू नाहीस, केस तू नाहीस, तू दिव्य आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस. असं तू तुला ओळख, असं तू तुला जाण. आणि हे असं संगत असा निश्चय संत संगतीत होतो आणि त्यालाच खरा आनंद प्राप्त होतो. बाकीचं चिंतन आपण पुढच्या प्रवचनात कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके देवे येणे वागिज्ञ दोषावे. दोषो निमल द्यावे बसा यदा नाही. जे काळांची व्यंकटी सानो दया सदकर्मती वाढो. खरच करे मैत्र जीवाची. दुरितांचे तिमिर जावो. ईश्वर स्वधर्म सूर्य पाहो. जे वांछिल ते लाभो. वर्षशास्त्र मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवरत मंडळी दया चला कल्पतरुचे आर. चेतना चिंतामणीचे गाव. बोलकी जे अर्णव जीवशांची. चंद्रमेघे आलांचन मार्कंड जे बहीण. सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्वस्वी पूर्ण हो निमिती लोकी. भजितो आदिमूर्ती अखंडित. अनेक ग्रंथ जन्मी विशेष रूप ये. द्रष्टादृष्ट विजय भावे. एक म्हणे श्री विश्वेश्वराव. आहोवी दान पसावो. येणे वरिधान देव या झाला. येणे वरिधान देव या झाला. येणे वरिधान देव या झाला. मंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय हो. रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण हरी महाराज. अतिशय उत्तम झाली सेवा. रघुनाथ फाउंडेशनच्या वतीने सर्व साधकांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते. प्रिय योजनाताई, तू बोल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. आजची दिलेली सेवा खूप छान झाली आणि संतांची संगती करावी. संतांची संगती केल्याने ती देवाला खूप आवडते. याचं तुम्ही निरूपण खूप छान प्रकारे आम्हाला समजवल्याबद्दल रघुनाथ फाउंडेशनच्या वतीने तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नाईकडे महाराज आहेत, तर त्यांनी 2 शब्द बोलावे अशी मी त्यांना विनंती करते. रंगनाथ महाराज नाईकडे. महाराज तुम्हाला आवाज आला का माझा? शैलजाताई बोला. Turn right onto Ganesh Kind Road. महाराजांची आजची सेवा इतकी सुंदर झाली आणि त्यांनी ते मायेचं जे स्वरूप सांगितलं त्यानंतर म्हणजे आत्मचिंतन कसं करावं, त्यानंतर संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपलं म्हणजे आचरण कसं होतं हे खूप छान पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलं. त्याबद्दल वशिष्ठ गुरुकुल तर्फे महाराजांचे खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. सर्वांना कोणाला काही बोलायचं आहे का? सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. बापूराव महाराज डेब्यू झाले वाटतं. ठीक आहेत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज. कोणाला काही बोलायचं असेल तर बोला. इतर कोणाला? रामकृष्ण हरी. हां, रामकृष्ण हरी. सर्वांना रामकृष्ण हरी. थोरात जय.